श्री स्वामी समर्थ. तुम्ही स्वामींचा जप करता, सेवा करता, तरीही आयुष्यात समस्या काही कमी होत नाही. कधी कधी मनात येतं, मी काय करते ते चुकीचं तर करत नाही ना. घर, मुलं, आरोग्य, पैसा सगळ्याच बाजूनी ओझं वाढतंय. स्वामी जप करतो तरी दुःख का? भक्ती म्हणजे सुख नव्हे, परीक्षा आहे का? हे सगळे प्रश्न मनामध्ये येतात. जर हे सगळं तुमच्या आयुष्यात घडत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर शेवटपर्यंत जरूर पहा, कारण की आज तुम्हाला अशी गोष्ट समजेल की जी सत्य आहे, जेणेकरून तुमचा भक्तीचा मार्ग जो आहे तो सोपा होईल. स्वामी समर्थांच्या भक्तांचं आयुष्य खरंच कठीण असतं का? स्वामी भक्तांचं आयुष्य सोपं नसतं का? स्वामी भक्तांचं आयुष्य सोपं नसतं हे वाक्य ऐकायला खूप कठोर वाटतं, पण हेच सगळ्यात मोठं सत्य आहे. कारण की हा व्हिडिओ पाहिल्यावरती तुम्हाला कळेल, समजेल की तुम्हाला स्वतःला तुम्ही दोष देणं आधी थांबवाल. स्वामी तुमच्याशी कठोर का वागतात हे तुम्हाला कळेल. तुमचंच का दुःखाचं कारण शिक्षा नसून ती तुमची तयारी आहे हे तुम्हाला समजेल. तर हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत जरूर पहा, कारण की शेवटी मी असा मुद्दा तुम्हाला सांगणार आहे जो फार कमी भक्तांना माहीत असेल. तर स्वामी भक्तांवर संकट जास्त का येतात हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मी एवढी भक्ती करते पण तरी देखील अडचणी काही सुटतच नाही आहेत. तर आज मी तुम्हाला हे एकदम सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे की हे कारण स्वामी कमजोर लोकांना भक्त बनवतच नाहीत, ते मजबूत आत्म्यांना निवडतात. त्यामुळे स्वामी भक्तीमध्ये जेव्हा आपण येतो त्यावेळेस जरी आपण मजबूत नसेल तरी संकट आल्यानंतर आपण तेवढे भक्कम होतो. आणि स्वामी भक्त हा नेहमी मजबूत असतो. जे लोक विचारशील असतात, जबाबदारी स्वीकारतात, इतरांसाठी जगतात, त्यांच्यावरती मानसिक तणाव जास्त असतो जबाबदारी असल्यामुळे, आणि अशाच लोकांकडे स्वामी ओढले जातात. कारण की स्वामी जे आहेत तर ते आयुष्याला एक दिशा देण्यासाठी घडवत असतात. एक तुम्हाला उदाहरण सांगते की एक अनुभव आहे माझा की एक स्त्री होती, ती रोज पहाटे लवकर उठायची, स्वामी जप करायची, पण आहे ना त्यांच्या नवऱ्याची नोकरी जी होती ती त्यांना नव्हती. परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती, मुलं आजारी असायचे, सासू सासऱ्यांची जबाबदारी होती त्यांच्यावरती. तर ती स्वामींना म्हणायची की मी काही तुमच्याकडे मागत नाही आहे, मला फक्त थोडीशी शांती द्या. कारण की ह्या सगळ्या जबाबदारीमध्ये ती खूप अडकलेली होती, पण तिची परिस्थिती अजून कठीण होतच होती. तिचे काही प्रश्न सुटतच नव्हते. पण अनेकदा आपण काय करतो ना, ज्यावेळेस आपण भक्ती करतो, जप करतो, त्यावेळेस आपण स्वामींशी बोलतो, पण ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये सतत अडचणी येत असतात त्यावेळेस कुठे ना कुठे आपल्याला असं वाटतं की बास, एवढं करूनही आत्ता मला काही फळ मिळत नाही आहे. तर इथेच बहुतेक स्त्रिया ज्या आहेत तर ते तुटले जातात. इथेच अनेक भक्त जे आहेत तर ते तुटतात. स्वामी भक्तांची परीक्षा जी आहे तर ती का घेतात? भक्तीचे देखील काही नियम आहेत. स्वामी आधी भक्तचं मन जे आहे तर ते तयार करतात, नंतर त्यांचं आयुष्य बदलवतात. त्यामुळे आधी मन कठोर करतात, सक्षम बनवतात. जर मन कुंकवत असेल
तर मिळालेलं सुखही दुःखाचंच वाटेल. ज्यावेळेस तुमचं मन दुःखी असेल तर मनाची सहनशीलता वाढवणारा व्यायाम, जसं की शरीरासाठी आपण व्यायाम करतो, मनासाठी देखील संकट असतात. स्वामी भक्तांचं मन जे आहे तर ते मजबूत करतात. असं म्हणतात ना, ज्यावेळेस आपण सुख दुःख दोन्ही अनुभवतो त्यावेळेस आपल्याला फरक जाणवतो, कारण की सगळे दिवस सारखे नसतात. पण सुख आलं तरीही आपण त्याच परिस्थितीत असलं पाहिजे, कोणताही अहंकार नसला पाहिजे. दुःखामध्ये देखील आपली तशीच असलं पाहिजे. त्याच्यामुळे स्वामी जे आहेत तर त्या दोन्ही गोष्टींची ओळख करून देतात आणि भक्ताला मजबूत बनवतात. तर मी भक्त आहे म्हणून सगळं माझ्यावरतीच का, हे असं कारण असतं की घरात जबाबदारी घेणारी समजा की तुम्ही आहात, सगळ्यांना सांभाळणारे देखील तुम्ही आहात, घरात शांत राहणारी देखील तुम्हीच व्यक्ती आहात. म्हणूनच आयुष्य तुमची परीक्षा घेते. म्हणजे घरामध्ये समजा जर एखादा कर्ता असतं, म्हणजे प्रमुख असतं, जास्त जबाबदारी त्यांच्याकडे असते, तर त्यांच्यावरतीच जास्त अडचणी अडथळे जे असतात तर ते येत असतात. पण एक लक्षात ठेवा की स्वामी जे आहेत तर ते कधीच कमजोर माणसाला मोठी जबाबदारी देत नाही. देव जे देखील आहे ना, जर आपण त्यांचे भक्त होणार असेल तर ते आधी आपली परीक्षा घेतात की आपण खरंच त्यांचे भक्त होण्याच्या पात्रतेत आहोत का. जर असेल तरच आपली पुढे भक्ती चालू राहते, नाहीतर काही लोक परीक्षा असतानाच तिथेच तुटले जातात. तर एक स्त्री होती, नाव वगैरे काही नाही तिचं सांगणार, कारण की ती कोणतीही असू शकते, तुमच्यासारखी माझ्यासारखी. पण तिची एक स्टोरी आहे, तिचा अनुभव तिने सांगितला आहे, तो मी तुम्हाला या व्हिडिओच्या एंडला जरूर सांगेन. स्वामी भक्तांचं दुःख हे वेगळं का असतं ते आपण समजून घेऊया आधी. कारण की सामान्य माणूस जो आहे तो रडतो, थकतो, पळ काढतो. पण स्वामी भक्त जो आहे तो शांत होतो, अंतर्मुख होतो, स्वतःला तो प्रश्न विचारतो, स्वामींना प्रश्न विचारतो. हेच त्याचं दुःख जे आहे तर ते अधिक खोल वाटतं. पण इथूनच मन जे आहे तर ते बदलायला लागतं. ज्यावेळेस आपण स्वतःमध्ये जास्त रमतो, स्वतःमध्ये जास्त असतो, त्यावेळेस आपण स्वतःला घडवत असतो. स्त्रियांचं दुःख जे आहे ना तर ते स्वामी जास्त का पाहतात, कारण की स्त्री सगळ्यांसाठी जगते, स्वतःसाठी कमी बोलते, मनात सगळं साठवते. स्वामी तिच्या मनातलं सगळं वाचतात, ती व्यक्त न करता सगळं सहन करते. म्हणून स्वामी तिला आतून घडवतात. एक स्त्री जी असते तर ती देवाकडे मागतानाही ती तिच्यासाठी काहीच मागत नाही, ती घरासाठी, मुलांसाठी, पतीसाठीच मागत असते. तर हे सगळं स्वामी पाहत असतात. स्वामी भक्तांसाठी दुःखाचा अर्थ म्हणजे नक्की काय? दुःख म्हणजे शिक्षा नाही आहे किंवा दुर्लक्ष केलं आहे असं नाही. ही एक तयारी आहे, उन्नतीची पायरी आहे. कधीकधी बऱ्याच वेळेस प्रश्न येतो मनामध्ये की एवढं करूनही दुःख का? खरंच स्वामी पाहतायत ना, स्वामी आहेत ना. पण खरं तर ही उन्नतीची पायरी असते, हीच खरी तयारी आहे. स्वामी आधी भक्ताला तोडतात, मग नव्याने घडवतात. स्वामी भक्तांचं आयुष्य जे आहे सोपं नसतं, कारण ते सामान्य आयुष्य जगण्यासाठीच नसतात. स्वामी भक्तांचं आयुष्य जे आहे तर ते स्वामींनी घडवलेलं स्वामीमय सोन्यासारखं आयुष्य असतं. ते आयुष्य असतं एका स्वामी भक्तांनी सांगितलेलं अनुभवाचं, श्रद्धेचं. एक स्त्री होती, ती आहे ना रोज पहाटे 4 वाजता उठायची. अलाराम गजर वगैरे काही नाही लावायची, पण तिची जी मनाची अवस्था होती, अस्थिरता होती मनामध्ये, त्यामुळे तिला नेहमी त्याच टायमाला जाग यायची. घरात अजून अंधारच असायचा, सगळे झोपलेले,
तरी ती मात्र शांतपणे उठून स्वयंपाकघरातल्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या स्वामींच्या छोट्याशा फोटोसमोर जाऊन बसायची. हातात जपमाळ असायची, ओठावरती नाव, पण मनामध्ये खूप थकलेली होती. नवऱ्याची नोकरी केली होती. महिन्याचे प्रयत्न किंवा नवरा इंटरव्ह्यू देत असताना त्यांचे प्रयत्न जे होते तर ते काहीच होत नव्हते नोकरीसाठी. महिन्याचा जो खर्च, EMI, औषधं, किराणा सगळ्याची जबाबदारी त्यांच्या डोक्यावरती होती. मुलं वारंवार आजारी पडायची. रात्री जागून त्यांची काळजी घ्यायची आणि पुन्हा सकाळी घरकाम हे करून सगळं थकायला व्हायचा. स्वतःसाठी काही वेळच मिळायचा नाही. त्यामध्ये सासू सासऱ्यांचं वय वाढतं आहे, त्यांची जबाबदारी होती. डॉक्टर, औषध, त्यांची चिडचिड, ती सगळं शांतपणे घर सांभाळायची ती स्त्री. ती कोणाकडे काहीच बोलत नव्हती. तिला वाटायचं की मी कुमकुवत झाली तर घर कोसेल, म्हणून ती कधीच कोणाशी काही बोलायची नाही. म्हणून ती सगळं तिच्या मनातच साठवायची. एक दिवस जप करताना तिच्या डोळ्यातून अश्रू आले. ती काही मोठं मागत नव्हती. ती फक्त एवढंच म्हणाली की स्वामी, पैसा नको आहे, सुख नको आहे, फक्त मन शांत करा. त्या दिवशी तिला वाटलं कदाचित आज थोडं हलकं वाटेल. पण पुढच्या आठवड्यात नवऱ्याचा इंटरव्ह्यू परत फेल गेला. मुलं पुन्हा आजारी पडली. खर्च वाढला. त्या रात्री ती एकटीच बसून रडू लागली होती. तिच्या मनात प्रश्न आला की मी भक्त आहे ना, मग सगळं माझ्याच वाट्याला का? देव खरंच ऐकतोय का? अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये येऊ लागले. येथेच अनेक स्त्रिया आतून तुटतात. बऱ्याच जणांसोबत असं होतं की खूप अडचणी येतात, खूप रडायला देखील येतात. त्यावेळेस आपण खूप प्रश्न विचारतो आणि असं वाटतं की खरंच स्वामी ऐकतायत का? पण बाहेरून त्या सावरलेल्या दिसतात, पण आतून खरंच ते खूप तुटलेले असतात. पण आतून खूप एकट्याला वाटत असतं. मग तसंच त्या स्त्रीसोबत देखील झालं होतं. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ती पहाटे उठली नेहमीप्रमाणे. डोळे सुजलेलेच होते, तिचं मन थकलेलंच होतं. तरी देखील ती उठली, स्वामींसमोर बसली. पण आज जप करताना तिच्या तोंडातून काही शब्द येत नव्हते. फक्त एकच विचार तिच्या मनात आला की स्वामी, मी अजून उभी आहे कारण की तुम्ही आहात. त्या क्षणी तिला समजलं की डोळे तिचे कोरडे झाले, तिचं मन थोडं सैल झालं आणि समस्या तशाच होत्या. परिस्थिती देखील काही बदलली नव्हती, पण ती आतून थोडी स्थिर झाली होती. हळूहळू तिला समजू लागलं की स्वामी दुःख लगेचच दूर करत नाहीत, पण ते सहन करण्याची ताकद देतात. तिच्या नवऱ्याला देखील लगेचच नोकरी मिळाली नाही, पण त्यांचा देखील आत्मविश्वास वाढला. मुलं अजूनही आजारी पडायची, पण ती घाबरायची नाही. सासू सासऱ्यांच्या देखील तक्रारी होत्या, पण ती त्यांच्यावरती रागवायची नाही. एक दिवस ती स्वतःलाच म्हणाली की स्वामी, तुम्ही माझं आयुष्य सोपं केलं नाही, पण मला मजबूत केलं. आणि तेव्हाच तिला कळालं की स्वामी भक्तांचं आयुष्य सोपं नसतं, पण सोपं आयुष्य जगण्याची योग्य दिशा ती मिळते. जर तुमचं आयुष्य खूप कठीण वाटत असेल तर कदाचित तुम्ही स्वामींची आवडती भक्त असाल आणि तुमचं आयुष्य तुम्ही स्वतः सोपं करण्यासाठी योग्य मार्ग तुम्हाला स्वामी दाखवणार आहेत. जर ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल, हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये एका स्वामी भक्ताला जरूर पाठवा. श्री स्वामी समर्थ.